अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल सुस्थितीत असून कुठलीही हानी झालेली नाही। मात्र पुलावरील रबरी पॅड झिजून निकामी झाले आहेत, त्यामुळे गॅप तयार झाली आहे। काळजीचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी दिली आहे। शहरातील इरविन चौकाकडून राजापेठकडे जाणाऱ्या 1320 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत 2008 मध्ये पूर्ण झालं। मात्र या पुलावर 4 ठिकाणी गॅप वाढत असल्याचं निदर्शनास येताच खळबळ उडाली। ही बाब गांभीर्यानं घेत तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावतीसह औरंगाबाद आणि मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पुलाला भेट देऊन पाहणी केली। हा पूल सुस्थितीत असून केवळ रबरी पॅड्स झिजून गेले आहे। पुलाचा स्लॅब आणि पिलर्सवर कोणताही फरक नाही। आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पॅड्स बदलण्याचं काम सुरू असून साधारणतः 1 महिना उड्डाणपुलाची वाहतूक बंद राहणार आहे। धारणी तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमाराला सोसाट्याच्या वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। तेथील सर्व सेवा सुरळीत करून नुकसानीबाबत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत। धारणी शुक्रवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीनं झाडे कोसळल्यानं काही रस्ते बंद झाले होते। काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। अवकाळी पावसानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। काही ठिकाणी घरांची पडझड झाली। ही स्थिती लक्षात घेऊन रस्ते, वीज आदी सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले। त्यानुसार झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात येत असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे। तेथील सर्व सेवा सुरळीत करून नुकसानीबाबत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात कोरोनाबाधित 99 रुग्णांची नोंद झाली आहे। यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात नोंद पॉझिटिव्ह हे कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तन झालेल्या XBB 1.16 या व्हेरियंटचे आहे। नागरिकांचं लसीकरण झालं असल्यानं रुग्णांची लक्षणे सौम्य आहे। याशिवाय कोरोनासारखेच इन्फ्लुएन्झाच्या H3H2 विषाणूची देखील लक्षणे असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। या दोन्ही विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्णाची काळजी महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलं। गेल्या वर्षी कोरोनाची 4थी लाट आली नसली तरी काही प्रमाणात संसर्ग वाढला होता। त्यानंतर तब्बल 10 महिन्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे। कोमोर्बिड आजाराच्या नागरिकांची काळजी महत्त्वाची आहे। सध्या बहुतांश नागरिक गृहविलगीकरणातच राहून उपचार घेत आहे। अशा परिस्थितीत ज्या नागरिकांचा बूस्टर डोस राहिला आहे त्यांनी त्वरित घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। जिल्ह्यात 1 मार्चला कोरोनाच्या एका पॉझिटिव्हची नोंद झाली होती। आतापर्यंत रुग्णसंख्या 1,07,132 झाली। त्यानंतर 31 मार्चला 6 रुग्णांची नोंद झाली आणि रुग्णसंख्या 1,07,231 वर येऊन पोहोचली। म्हणजे एका महिन्यात तब्बल 99 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली। याशिवाय एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे। अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत भातकुली पंचायत समिती सेस फंड योजना, सरपंच उपसरपंच मेळावा आणि प्रशिक्षणाचं अमरावतीत आयोजन करण्यात आलं होतं। आयोजित कार्यक्रमाला अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल भोरखडे, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर अमोल महल्ले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय काळे, विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलंग, सेवानिवृत्त ग्रामसेवक पुरुषोत्तम गावंडे आदी उपस्थित होते। वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा शिक्षण महर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस अतिथींनी पूजन माल्यार्पण केल्यानंतर या मेळावा प्रशिक्षणास प्रारंभ झाला। या दरम्यान अतिथींच्या हस्ते ग्रामीण भागातील ज्या गावातील 15व्या वित्तीय आयोगाअंतर्गत 100% निधी खर्च करणाऱ्या सरपंचाचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच संत गाडगेबाबा व स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपसरपंचांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। शाश्वत विकासाचे ध्येय जोपासत ग्रामविकासाकरिता जिल्हा परिषद प्रशासन आपल्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त करत यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। गोष्ट अशक्य नाही। लोकसहभाग आपल्याला मिळवावा लागेल, लोकांच्यासाठी त्याग करावा लागेल, घरदार विसरून ग्रामपंचायतीसाठी तुम्हाला काम करावं लागेल, पारदर्शक पद्धतीने कारभार करावा लागेल, तर नक्कीच लोक तुमच्या बरोबर राहतील। आणि आजही लोक तुमच्या बरोबर आहेत, म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आहात। आपण जनतेचे सेवक म्हणून काम केलं पाहिजे।
आणि आपला सरपंच म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. मागही मी तुम्हाला सांगितलं की वित्तीय अधिकार फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांपैकी सरपंच यांनाच आहेत. बाकी मग ते सभापती असोत, अध्यक्ष असोत, जिल्हा परिषदेचे असोत, नगरपालिकेचे नगराध्यक्ष असोत, महापौर असोत, कुणालाही फायनान्शियल पॉवर शासनाने दिलेले नाही. परंतु ग्राम पातळीवर मात्र तुम्हाला ते अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांबरोबर जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावर दिलेल्या आहेत. आज तुम्ही ते सरपंच म्हणजे काहीतरी मुकुट आहे. अमरावतीतल्या भारतीय महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि DVM पेशवे सोशल रिसर्च इन्स्टिट्यूट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. अल्पसंख्याक महिला आणि मानव अधिकार या विषयावर या परिषदेत निमंत्रित महिलांनी आपले विचार व्यक्त केले. या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य, बीजभाषण सुप्रसिद्ध स्तंभलेखक आणि पत्रकार डॉक्टर हिना कौसर खान, परिषदेचे उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मानव विद्या शाखा अधिष्ठाता डॉक्टर मोना चिमोटे, उत्तराखंड महिला आयोग उपाध्यक्ष सत्कारमूर्ती सायरा बानो, राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद अध्यक्ष अलका देशमुख, डॉक्टर VM पेशवे सोशल रिसर्च इन्स्टिट्यूट यवतमाळ उपाध्यक्ष प्राध्यापक छाया जाधव व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर नीता कांबळे यांनी सूत्रसंचालन तर आभार डॉक्टर नेहा जोशी यांनी मानलं. यावेळी डॉक्टर बेनिता राफेल, डॉक्टर विनीता कौर, डॉक्टर अलका गायकवाड, संगीता बुटले, अनिशा शेख, डॉक्टर हेमलता भावसार, प्राध्यापक जयश्री सांबरे, डॉक्टर ममता पाथरीकर, डॉक्टर शुभांगी गोपिलवार, डॉक्टर रीता दांडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कुछ असंगत विचारधारा के लोग हैं जो महिलाओं के सम्मान एवं हितों को बाधित करते हैं. वे लोग अपने मन मस्तिष्क में भी सुधार लाएं. अब मैं इस शपथ के साथ अपनी वाणी को विराम देती हूँ एवं पुनः मैं आप सभी को हृदय से धन्यवाद देती हूँ कि आपने मुझे इस इतनी गंभीरता से सुना. और मैं ये कहना चाहती हूँ कि जैसे भी एक लड़की के साथ मतलब उसका विवाह हो जाता है तो उसके बाद उसका डाइवोर्स हो जाता है या उसके ऊपर कोई भी कठिनाई आती है तो हमारा जो परिवार है, चाहे वो मुस्लिम परिवार है चाहे वो हिंदू परिवार है, तो समाज के डर से उसका साथ देने में हिचकिचाता है. तो आप लोग जो है बेटी का साथ दें. दासी असू शकतात महिला, एक कमोडिटी असू शकते, एक प्रोडक्ट असू शकतं, महिला काही पण असू शकते, पण मानव बनेल आणि त्यामुळे मानवाधिकार जे आहेत, ह्युमन राईट्स जे आहेत ते महिलांना लागू होत नाही अशा प्रकारचा एक समज अनेक वर्षापर्यंत 48 नंतरचा जो पिरियड आपण बघितला आणि त्याच्यानंतर तेव्हा त्या काळामध्ये झालेले जे भाषणं आपण ऐकली किंवा वाचली तर आपल्या लक्षात येईल की महिलांना ह्युमन राईट्स पासून सातत्याने वंचित ठेवले गेलं. महिलांसाठी ह्युमन राईट्स बद्दल जे काही सांगितलं गेलेलं आहे, मायनॉरिटीज मध्ये ज्या वुमेन आहेत त्याच्याबद्दल जे काही बोललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट अशी जाणवते की एक वेगळी कॅटेगरी करून, जसं याच्यामध्ये आपल्याला बरेचदा बघायला भेटते की व्हॉट इज अ वुमन, हू इज अ वुमन, तर शी इज अ सेकंड सेक्स. अल्पसंख्याक महिलांचे मानवाधिकार या मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख विविध विषयावर वर्तमान परिक्षेत्रात अल्पसंख्याक महिलांचे मानवी हक्क, भारतीय अल्पसंख्याक महिलांची वाटचाल आणि आव्हाने अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यासाठी आपण अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, बंधू भगिनी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरात झालेल्या तणावपूर्ण हिंसक घटनांवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या गृहमंत्री होण्यानं अनेकांना त्रास होतोय, मात्र गृह खातं मीच सांभाळणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातनं असं वाटतं आहे की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे
आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेला आहे. आताही जे लोक इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीची ओळख पटली असून आरोपीनं दारूच्या नशेत ही धमकी दिली असल्याचं सांगितलं. राज्यात कोणीही कोणालाही धमकी दिल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई होणारच, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. असं आहे की संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचं निमित्त साधून अमरावतीत अंध विद्यालयातील दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमासाठी ओसवाल बहुमंडळानं पुढाकार घेतला. भगवान महावीर जनकल्याण महोत्सवाचं औचित्य साधून सकल श्वेतांबर जैन संघाच्या वतीनं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच शृंखलेत शनिवारी वडाळी नाका मार्ग परिसर स्थित नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ओसवाल बहुमंडळाच्या वतीनं दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना अल्पोहार आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमात ज्येष्ठ महिला भगिनींसह राणी गांधी, रुचिता सामरा, मधु सकलेचा, डॉक्टर मिनल भन्साली, नेहा चोपडा आदींसह अन्य सदस्यांनी सहभाग नोंदवीत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पावन पर्वावर दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत एक नवा आदर्श निर्माण केला. ओसवाल बहुमंडळाच्या वतीनं यावेळी नवकार मंत्रांचा सामूहिक जाप करत विश्वमांगल्याची प्रार्थना करण्यात आली. अमरावती इथं संवाद आपुलकीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे आमदार यशोमती ठाकूर यांनी तरुणींच्या बरोबरीनं गाण्यावर ठेका धरत नाचण्याचाही आनंद लुटला. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शेगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर पुणे एक्सप्रेससह 3 एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर 6 महिने थांबा देण्यात आला आहे. शुक्रवारी शेगाव रेल्वे स्थानकावर आलेल्या जम्मू तावी नांदेड हमसफर एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नागपूर रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार नागपूर पुणे नागपूर एक्सप्रेस 22141 आणि 22142 पुढील 6 महिने शेगाव स्थानकावर थांबा मिळाला आहे. याशिवाय गाडी क्रमांक 12422 अमृतसर नांदेड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12421 नांदेड अमृतसर एक्सप्रेसला शेगाव स्थानकावर
थांबा मिळणार आहे. गाडी क्रमांक 12752 जम्मू तवी नांदेड हमसफर एक्सप्रेस 27 मार्च पासून तर गाडी क्रमांक 12751 नांदेड जम्मू तावी हमसफर एक्सप्रेसला शेगाव स्थानकावर थांबा मिळाला आहे. यात शुक्रवारी हुजूर साहेब नांदेड ते जम्मू तवी हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या स्थानकावर अनेक सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळाला आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या वतीनं आणि प्रवासी संघटनेच्या वतीनं या सर्व 3 गाड्यांच्या चालकांचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक मोहन देशपांडे यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. नांदेड जम्मू तवी जी गाडी आहे तिला इथे शेगावला थांबा मिळालेला आहे. खरंच ही आमच्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि इथून 2 गाड्यांना जो थांबा मिळालेला आहे असा दिल्लीला जाणाऱ्या प्रत्येक गाडीला शेगाव येथे थांबा मिळावा, जेणेकरून आम्ही शेगाववरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना त्रास होणार नाही आणि आम्हाला खूप मोठी सुविधा मिळालेली आहे. आम्ही सरकारचे आभारी आहोत आणि भविष्यातही सर्व गाड्यांना इथे थांबा मिळावा ही आमची आग्रहाची विनंती आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.